तर मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. वीकली न्यूज आपण पुन्हा एकदा सुरुवात करत आहोत. त्यामुळे मराठी भाषेतून तुम्हाला ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये मागच्या आठवड्यामध्ये कुठल्या घडामोडी घडलेल्या आहेत, न्यू लॉन्चेस आहेत, न्यू बाईक लॉन्चेस आहेत, त्याच्याबद्दल डिटेल माहिती जी आहे ते भेटणार आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ शेअर करा. पहिली न्यूज असणार आहे टाटा टियागोचं जे मेजर अपडेट आहे ते आता भारतीय मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे. याला आपण नेक्स्ट जनरेशनच बोलू शकतो, कारण की गाडीमध्ये जर पाहिलं ना बऱ्यापैकी चेंजेस झालेले आहेत. म्हणजे फ्रंट प्रोफाईल असेल, रिअर प्रोफाईल असेल, इव्हन मला इंटिरियर जर पाहिलं ना खरंच पर्सनली खूप आवडलेलं आहे. कारण की स्टीअरिंगच्या समोर जी छोटी स्क्रीन देण्यात आली ना ती देखील ऍडव्हान्स आहे. त्यामुळे या गाडीचा जो लॉन्च इव्हेंट आहे तो येत्या काही दिवसांमध्ये आहे, तिथे देखील आपण अटेंड करणार आहोत, ड्राईव्ह देखील अटेंड करणार आहोत. सो स्टे ट्यून. टाटा टियागो लवकरच भारतीय मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे, पेट्रोल, सीएनजी प्लस इलेक्ट्रिक मध्ये सुद्धा. त्यामुळे ह्या ऑप्शन मध्ये जे आहे तुम्हाला ही गाडी भारतीय मार्केटमध्ये पाहायला मिळणार आहे. प्राइसिंगचा जर विषय आला तर जवळपास 6 लाखापासून 10 लाखापर्यंत जी पेट्रोल इंजिनची आणि सीएनजी इंजिनची जी प्राइस आहे ती असू शकते. फ्युल ऑप्शनची ईव्ही मध्ये एक अराउंड 8 लाखापासून या गाडीची जी प्राइसिंग आहे ती स्टार्ट होऊ शकते आणि एक अराउंड 11 लाखापर्यंत, 10.5-11 लाखापर्यंत या ईव्हीची जी प्राइसिंग आहे ती असणार आहे. बाकी स्टे ट्यून, तुम्हाला डिटेल व्हिडिओ लवकरच पाहायला मिळणार आहे. मारुती आहे ना 100% इथेनॉल वरती जी गाडी चालणार आहे ती लवकरच लॉन्च करू शकते, असं खुद्द नितीन गडकरी यांनी सांगितलेले आहे, जे आपले रोड मिनिस्टर आहेत केंद्रामध्ये त्यांनी. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ही गाडी लवकरच जे आहे ते लॉन्च होणार आहे. मारुतीने देखील अजून ऑफिशियल तसं काही सांगितलेलं नाही, पण ते रेडी आहेत. आणि फ्रॉन्क्स ही फर्स्ट गाडी असणार आहे जी इथेनॉल वरती चालेल. पण प्रश्न असा आहे की हे फक्त देखाव्यासाठी होतंय का? कारण की इथेनॉल जर पाहिलं तर फक्त आता सध्या पेट्रोल मध्ये मिक्स होऊन येत आहे. आपण कुठेही डेडिकेटेड असा इथेनॉलचा जो पंप आहे तो पाहिलेला नाहीये. कारखान्यामधून जर पाहिलं तर ऊसाच्या मधून जे कारखाने आहेत ते जे इथेनॉलचं उत्पादन आहे ते करत आहेत. बट लेट्स सी, लॉन्च होईल तशी मी तुम्हाला जे अपडेट आहे ते देईल. टोयोटा इंडियाने महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर मधील जो बिडकीन MIDC एरिया आहे तिथे त्यांचा नवीन जो प्लांट आहे तो चालू ते करणार आहे. एक अराउंड 2028च्या मध्यापासून या प्लांट मधून जे प्रोडक्शन आहे ते चालू होणार आहे. आणि त्यांचं असं टार्गेट आहे की एक अराउंड दर वर्षाला तिथनं ज्या 3 लाख गाड्या ज्या आहेत त्या प्रोडक्शन करायचे. महाराष्ट्रामध्ये हा प्लांट जो आहे तो टोयोटा आता चालू करणार आहे. प्लस टोयोटा इंडियाने हायब्रिड जे प्रॉपर हायब्रिड इंजिन आहे त्यांचं, जसं की टोयोटा हायरायडर मध्ये येतं, त्यानंतर इनोवा हाय क्रॉस मध्ये आहे, त्यानंतर वेलफायर मध्ये आहे, कॅमरी मध्ये आहे, त्या गाड्यांचे 3 लाख युनिट जे आहे म्हणजे 3 लाख गाड्या हायब्रिड इंजिन मध्ये भारतीय मार्केटमध्ये विकलेल्या आहेत. आणि हा जो आकडा आहे ना मित्रांनो हा मोठा आहे बरं का. कारण की हायब्रिड इंजिन जर पाहिलं तर जे पेट्रोल इंजिन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मायलेज देखील चांगलं भेटतं, इलेक्ट्रिक मोटर येते, प्लस तुम्हाला एक बॅटरी पॅक देखील येतो छोटा. तो माझ्या मते ज्यांचं सिटीमध्ये जास्त रनिंग आहे आणि त्यांना एक फ्यूल इफिशियंट गाडी पाहिजे तर इलेक्ट्रिककडे जायचं नाही तर हायब्रिड त्यांच्यासाठी एक चांगला जो ऑप्शन आहे हा असणार आहे. होंडा सिटीचं मेजर फेसलिफ्ट भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे. सुरुवातीची किंमत जर पाहिली तर 11,99,000 अशी ठेवण्यात आलेली आहे. या गाडीचा डिटेल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. माझ्या मते अपडेट चांगला आहे. फ्रंट जो प्रोफाईल आहे तो बऱ्यापैकी चांगला जो आहे तो चेंज करण्यात आला आहे. बट मला एक निगेटिव्ह गोष्ट अशी वाटली की टायर साईज छोटी आहे. आतल्या साईडला जर पाहिलं तर ड्रायव्हर सीट मॅन्युअली हाईट ऍडजस्टमेंट आहे, बट जी इलेक्ट्रिक ऍडजस्टमेंट जी आहे ती अजून सुद्धा कंपनी जे आहे ते ऑफर केली नाही. टायर मोठे असायला पाहिजे होते, सो जेणेकरून अजून चांगला जो रोड प्रेझेन्स आहे या गाडीचा झाला. तुमच्या याच्याबद्दल काय ओपिनियन आहे मला तो व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच सांगू शकता. त्याच दिवशी होंडाने हे देखील जाहीर केलं की होंडा त्यांची जी ZR-V आहे ती लॉन्च करणार आहे 2 महिन्यामध्ये आणि त्या गाडीच्या प्री बुकिंग सुद्धा स्टार्ट झालेल्या आहेत. ह्या गाडीमध्ये 2 लिटरचं जे हायब्रिड इंजिन आहे ते दिलं जातं बरं का. गाडी जर पाहिली तर CBU च्या मार्फत जे आहे ते इम्पोर्ट केली जाणार आहे, त्यामुळे प्राइसिंग देखील जास्त असणार आहे. एक अराउंड 40 लाखाच्या आसपास या गाडीची जी प्राइसिंग आहे ती असणार आहे. बट गाडी फीचर लोडेड आहे, चांगला लुक तुम्हाला ही गाडी ऑफर करते. क्रॉसओव्हर सेगमेंट मध्ये ही गाडी असू शकते. त्यानंतर निसान टेक्टॉन जे आहे ते भारतीय मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे 9 जुलैला. ही गाडी जर पाहिली तर रेनॉल्ट डस्टरचीच जी सिस्टर आहे ती असणार आहे, आपण असं म्हणू शकतो. कारण की तुम्हाला माहिती असेल ज्यावेळेस रेनॉल्ट डस्टर आधी फर्स्ट जनरेशन ज्यावेळेस लॉन्च करण्यात आली होती त्यावेळेस निसानने टेरेनो लॉन्च केलेली होती. तो इथे देखील तोच फॉर्मॅट असणार आहे. निसान त्यांचा लोगो, फ्रंट प्रोफाईल, रिअर प्रोफाईल चेंज करणार आहे. बाकी प्लॅटफॉर्म सेम असणार आहे रेनॉल्ट डस्टर सारखा. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की असं का करत आहे, कारण की रेनॉल्ट वेगळी कंपनी आहे, निसान वेगळी कंपनी आहे. ह्या ज्या कंपनी या पार्टनरशिप मध्ये काम करतात. निसान आणि रेनॉल्टचा एकच प्लांट आहे, ते त्याच्या माध्यमातून जे आहे ते त्यामध्ये गाड्या ज्या आहेत त्या मॅन्युफॅक्चरिंग करतात आणि त्यांची ग्लोबल पार्टनरशिप आहे. त्यामुळे तुम्हाला निसान,
टेक्ट्रॉन जे आहे ते रेनॉल्ड डस्टरच्या प्लॅटफॉर्मवरती भारतीय मार्केटमध्ये पाहायला मिळणार आहे. किया सोनेटचं जे फेसलिफ्ट आहे त्याची टेस्टिंग सुरुवात झालेली आहे. तो माझ्या मते दिवाळीच्या आसपास किया जे आहे या गाडीला भारतीय मार्केटमध्ये अनवील करू शकते बरं का. लॉन्च देखील ही गाडी होऊ शकते. ऑलरेडी सोनेट जर पाहिली ओल्ड सोनेट त्या गाडीचा सेल्स वगैरे एवढा काय नाही आहे, त्यामुळे व्हेन्यू जशी चांगले फिट अँड फिनिश लेवल चांगला स्पेस वगैरे तुम्हाला ऑफर करते तशीच नवीन किया सोनेट जे आहे ते तुम्हाला ही गाडी चांगला स्पेस चांगले फीचर ऑफर करणार आहे. आणि K2 प्लॅटफॉर्म या गाडीमध्ये यूज होऊ शकतो जो की किया आणि हुंदाई जे आहे ते दोन्ही या कंपन्या वापरतात. त्यानंतर की तुम्हाला माहिती असेल जीप आणि फिएट, बेसिकली फिएट आपण बोलूया, फिएट आणि टाटा मोटर्स यांची पार्टनरशिप आहे. रांजणगावचा जो पुण्यामधील जो प्लांट आहे तिथे देखील ते एकत्रित काम करतात. तर त्यांची अजून एक पार्टनरशिप झालेली आहे. टाटा मोटरचा जो प्लॅटफॉर्म आहे जीप यूज करणार आहे भविष्याच्या गाड्यांसाठी. बेसिकली आर्गो जो प्लॅटफॉर्म आहे तो यूज होऊ शकतो एसयूव्ही सेगमेंटमध्ये. जर पाहिलं मिड साईड एसयूव्ही आहे जसे की क्रेटा सेल्टोस वगैरे त्या सेगमेंटमध्ये जर पाहिलं तर जीप टाटाचा जो प्लॅटफॉर्म आहे तो यूज करणार आहे. पण जीपने एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की गाड्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स प्रॉब्लेम यायला नको. सो जेणेकरून टाटा मोटरच्या भरपूर कारमध्ये भरपूर कस्टमर जर पाहिलं तर त्यांना प्रॉब्लेम फेस करावे लागत आहे. आफ्टर सेल सर्व्हिसेस मध्ये सुद्धा त्यांना थोडेसे प्रॉब्लेम येत आहे. सो आय होप जीप त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने जे आहे ते काम करेल. Amazon तुम्हाला माहिती असेल भारतीय मार्केटमध्ये काम करत आहे ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून. त्यांनी 1000 iShare Pro X इलेक्ट्रिक त्यांच्या फ्लीटमध्ये घेतलेले आहेत. पुढचे महत्वाचे अपडेट आहे टाटा अल्ट्रोज CNG ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मध्ये टाटा मोटर्सने लॉन्च केलेली आहे भारतीय मार्केटमध्ये. सुरुवातीची किंमत जर पाहिली 8,70,000 एक शोरूम असणार आहे. टॉप मॉडेलची किंमत 10,77,000 एक शोरूम आहे. ह्या प्राइसिंग मध्ये जर पाहिलं ही गाडी भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे. जे की ज्यांना सिटीमध्ये जास्त चालायचं आहे आणि फ्युल इफिशियंट सुद्धा गाडी पाहिजे तर माझ्या मते ही गाडी असू शकते. ह्या गाडीचं आहे ना आपण काही दिवसांमध्ये मी टाटा मोटर्सला रिक्वेस्ट केलेली की ही गाडी पाठवा जेणेकरून एक प्रॉपर रिव्ह्यू सिटीमध्ये ही गाडी मायलेज किती देते याचा देखील येईल. तो जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. BMW X6 कुपे SUVचा जे प्री बुकिंग आहे ते स्टार्ट झालेले आहे. ही बेसिकली इम्पोर्ट केली जाणार आहे त्यामुळे प्राइसिंग देखील जास्त असणार आहे. कुपे डिझाईन आहे, पोटी लुक आहे, V8 इंजिन या गाडीमध्ये दिलं जातं. 4.4 लिटरचं पेट्रोल, 423 HP ची जी पॉवर आहे ही तुम्हाला या गाडीमध्ये मिळते. ऑल व्हील ड्राईव्ह सेटअप सोबत ही गाडी असणार आहे आणि परफॉर्मन्स ओरिएंटेड असणार आहे. प्राइसिंगचा जर विषय आला 1,40,00,000 दरम्यान जर पाहिलं तर ह्या गाडीची जी किंमत आहे ती एक शोरूम असू शकते. आता तुम्हाला माहिती असेल पेट्रोलमध्ये इथेनॉल जे आहे ते 20% कंपल्सरी आता सगळीकडेच विकलं जाते. गव्हर्नमेंट रेडी आहे हे जे इथेनॉल आहे हे 25 ते 30% आणण्याच्या तयारीमध्ये. गव्हर्नमेंट पुन्हा एकदा ट्राय करते की अजून इथेनॉलचं जे प्रमाण आहे ते वाढवायचं. तुम्हाला वाटत असेल गव्हर्नमेंट हे का करतंय, उगाच आमच्या गाड्या प्रॉब्लेम मध्ये येत आहे किंवा भरपूर गोष्टी होत आहे. बट एक गोष्ट लक्षात आहे गव्हर्नमेंटचं हे देखील मोटिव्ह आहे की तो इंधन आहे म्हणजे जे आपल्याला फ्यूल लागतं ते ऑलमोस्ट आपण सगळंच बाहेरून इम्पोर्ट करतो. आता मध्ये जे वॉरची सिच्युएशन झाली होती तिथे देखील बऱ्यापैकी प्रॉब्लेम जे ते आलेले होते. इव्हन अजून सुद्धा महाराष्ट्रामध्ये परभणी, नांदेड, लातूर, विदर्भासारख्या ठिकाणी आहे ना भरपूर फ्यूलचे जे प्रॉब्लेम आहे ते येत आहेत. लोकांना पेट्रोल पंपवरती लाईन मध्ये थांबावं लागत आहे. हा जो प्रॉब्लेम आहे ना हा कुठेतरी कमी करण्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंट हा लॉंग टर्मच्या हिशोबाने विचार करते की जर आपण 30, 40, 50% जर आलो तर बऱ्यापैकी आपलं जे बाहेरून फ्यूल येतं ते त्याचा जे पैसा आपला बाहेर जातो तो कमी करायचा. असं काय जर पाहिलं तर त्यांचं जे मोटिव्ह आहे ते असणार आहे. बट लेट सी काय पाहूया. त्यानंतर टू व्हीलर मार्केट मधली न्यूज पाहूया. न्यू बर्गमॅन नवीन डिझाईन सोबत जर पाहिलं तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली. भारतीय मार्केटमध्ये आत्ताच या गाडीचं अपडेट आलेलं होतं बट इंटरनॅशनल मार्केटमध्ये जे अपडेट आहे ना त्याच्यामध्ये जर पाहिलं बऱ्यापैकी तुम्हाला जे डिझाईन आहे ते चेंज पाहायला भेटतं. 14 इंचचे या गाडीमध्ये व्हील्स देण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी वेगळं मॉडेल आहे, आपल्याकडे जर पाहिलं तर वेगळं मॉडेल आहे. असं काही अपडेट जे आहे ते जो की बर्गमॅन मध्ये जर पाहिलं तर दिलेले आहे. एवढ्या काही न्यूज होत्या वीकली न्यूज. तुम्हाला देखील काही वीकली न्यूज माहिती असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. सो आपण पुढच्या वीकली न्यूजमध्ये जे आहे या कमेंट ज्या न्यूज आहेत त्या नक्कीच घेऊ. हा काय व्हिडिओ होता. तुम्हाला याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट वाटत असतील, अजून मी काही चेंजेस करायला पाहिजे तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. बाकी पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला रेग्युलर वीकली न्यूज पाहायला मिळतील. भेटूया पुढच्या असं एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.